ट्रान्सफॉर्मर म्हटलं की ज्या काही मोठ्या मोठ्या कंपन्या म्हणजे मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन असतात, जागतिक स्तरावर असतील काय नॅशनल स्तरावर असतील, आपण नेहमीच सिमेंट ट्रान्सफॉर्मर पुढे असतो. परंतु क्रिकेटच्या माध्यमात सुद्धा आपण आता कमी नाहीत, हे आपण दाखवून दिले सगळ्यांना. आणि ह्या सर्वांचं कौतुक जातं प्रत्येक घटकाला, सिमेंस फॅमिलीच्या प्रत्येक घटकाला या सर्वांचं श्रेय जातं. आणि खूप खूप अभिनंदन सर्वांचं. दरम्यान पहिला चेंडू राखेल तो म्हणजे तुषार तांडेल. तांडेल परिवार खेळतो एकमेकांच्या विरुद्ध. आणि मी मगाशीच म्हटलं होतं की कॅप किशोरने सर डॉन ब्रॅडमन सरांच्या सारखे घातले, परंतु खेळ मात्र आज तसा होताना दिसत नाहीये. तुषार थोडस हातबल होते आपल्या या क्षेत्ररक्षकावर आणि धाव संख्या 1 ने वाढते, धाव संख्या 2 ने वाढते, धाव संख्या बिनबाद 2. आणि पुन्हा एकदा पळून 2 धावा पूर्ण. सुरुवातीचा खेळ आहे, त्याला माहिती आहे आपल्याला सन्मानपूर्वक खेळायला पाहिजे, पहिला गोलंदाजाचा अंदाज घ्यायला पाहिजे आणि मग मात्र तुफान येतो, वादळ वारा सुटतो, षटकार चौकार लगावले जातात शेखर तांडेलच्या बॅटमधून. पुन्हा एकदा तुषार. तो गोलंदाजीमध्ये अतिशय हुशार असा तुषार कशा पद्धतीने गोलंदाजी करतो बघायचं आहे. हो, अतिशय सुंदर टप्पा. नीट सगळ्या बॅटच्या पट्ट्यात येत नाहीत, परंतु तेवढंच सन्मानपूर्वक आणि समजूतदारीने खेळून काढतो. केवळ एक धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 5 वरती पोहोचतोय. अद्याप पहिल्या षटकातील 3 चेंडू टाकून झाले असताना. अतिशय चांगला सामना पाहायला मिळणार यात काही शंकाच नाही. आणि जोरकस फटका ऑफच्या दिशेने कट केलेले चेंडू पॉइंटच्या दिशेने फील्ड होईल एक धाव पूर्ण. आणि ही एकच धाव आणि 4 चेंडू मध्ये केवळ 6 धावा खर्च करतोय तो म्हणजे तुषार तांडेल. अतिशय चांगली गोलंदाजी. समोर चांगले मातब्बर असे खेळाडू खेळत असताना शेखर अतिशय चांगला फॉर्म मध्ये असताना त्याला काहीसं रोखून धरतोय आणि तिकडे मात्र क्षेत्ररक्षण थोडस गचाळ. सचिन मलबारी, चेतन मलबारी जो लेग स्पिनचा मारा करण्यात एकदम मातब्बर असा गोलंदाज चेतन मलबारी. आणि 8 धावा धावफलकावर लागतात. शेवटचं षटक कशा पद्धतीने येते बघायचंय. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू ऑफच्या दिशेने कट करतोय, त्यावर एक धाव मिळते आणि पळून एक धाव पूर्ण. दुसरी धावेला निश्चित नकार. शेखरकडे स्ट्राईक ठेवण्याचा काहीसा शुभम याचा मनसुबा दिसतोय की अतिशय सन्मानपूर्वक खेळ झाला असताना पहिल्या षटकांमध्ये तुषार याने केवळ 9 धावा खर्च केल्यात. 9 धावा खर्च केल्यात. अतिशय चांगल्या रीतीने गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी ते म्हणजे तुषार याने, कारण दोन्ही मातब्बर खेळाडू समोर असताना अतिशय चांगल्या रीतीने खेळ करतोय. आता असं झालं इकडे की लोक पितात पाण्याच्या बॉटल, पण त्या बॉटल मधून ओळख्याचा वास यायला लागलाय, त्यामुळे थोडासा संभ्रम पसरलाय सगळीकडे. म्हणून पाण्याची बॉटल पिताना जरा चेक करूनच प्यायले तर बरं होईल, कारण आपल्याबरोबर धोका कधी होऊ शकतोय. चला बॉलर्स नेम मंदार. ओहो, जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. सबल्टरला बॅटची कड लावून लेगच्या दिशेने जातोय. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत दुसरी धाव घेतात का बघायचं नाही. केवळ एका धावेवर समाधान मानावं लागतं. स्ट्राईक राहते शुभमकडे. एका धावेने संघाची धावसंख्या डबल फिगर अर्थात 10 वरती पोहोचतोय. टेस्टिंग 11 संघ, आपला धुमाल ब्लास्टर टेस्टिंग 11 संघ जो आहे तो आता 10 धावांवरती पोहोचतोय. राजा कुठे गेलाय, त्यांनी कृपा करून नंदनकडे संपर्क साधायचा. राजा. आणि हा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न लेगच्या दिशेने जातोय आणि सुंदर झेल, अप्रतिम झेल पाहायला मिळतोय. आणि आता शुभम तंबूत परत आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी कोणी इथे बघायचं आहे. पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे, नको मला
ओ वाईट चेंडू. थोडस दबाव येतोय शिवाजीवरती कारण जबरदस्त फटका लगावला होता. जबरदस्त फटका पाहायला मिळाला होता शेखरच्या बॅट मधून आणि पुढचा चेंडू वाईट जातो. खराब चेंडू. बोल ना. बक्षीस द्यायचं ना. थोडे थोडे करून तुला पाठवू का व्हॉट्सअप. मला विनायक माझा नंबर तो नंबर नाही या नंबर डायल करतो. मिस कॉल येईल तू सेव्ह करा आणि त्यावर पाठव. शेखर फाईन लेगच्या दिशेने चांगला फटका होता. केवळ एक धाव आणि या एका धावेने संघाची धाव संख्या 23. हॅलो बघूया चौथं षटक निर्णायक षटक घेऊन कोण येतोय ते. हे बघा सारंग. सारंग येतोय गोलंदाजी करायला. राजेश जी सारंग. मी तुम्हाला आवर्जून सांगेन की चेतन मलबारी एक असा गोलंदाज आहे ना की अतिशय जबरदस्त गोलंदाजी मी पाहिलंय. आलं आलं. पुढील होणारा सामना असेंब्ली रॉक्स आणि फायटर 11 दोन्ही कर्णधारांनी ही ओव्हर झाल्यानंतर टॉस साठी यायचंय. असेंब्ली रॉक्स 11 आणि फायटर 11 दोन्ही संघाचे कर्णधार तयार राहायचे. तुम्ही ही ओव्हर झाल्यानंतर आपल्याला टॉस घ्यायचा आहे. म्हणजे चेतन मलबारी सारखा गोलंदाजाला संधी मिळत नाही. याचा अर्थ निश्चित गोलंदाज जबरदस्त भरणा असणारा हा संघ पाहायला मिळतोय तो म्हणजे आपले टेक्निशियन लोकांना द्यायचे. वन डी टेक्निशियन लोक आहेत ना हे असे करायचे स्क्रीन आणि हे मेसेज वन डी मध्ये गेलेला आहे बॉल. फटका चांगला होता. फटाफट त्याला बाजूला कोणता तरी कोण मी फटाफट देऊन टाकेन. समज आहे ना. बाजूला स्क्रीन वाला घे दत्ताला घे. व्हॉट्सअपला पाठवून दे मला ना. नाही नाही चला पुढचा चेंडू राजेश सारंग यांचा. शेखर तांडेने अरे वा, अतिशय उत्कृष्ट जबरदस्त टोलवला आणि बघूया षटकार डीजे. हा मात्र जोरकस फटका शेखरच्या बॅटमधून षटकार. छत्तीस धावा आणि सारंग यांचा पुढचा चेंडू सामना करतायत तडाकेबाज फलंदाज. पुन्हा एकदा खराब चेंडू वाईट चेंडू. अमर तांडेल थोडस नाखुश दिसतात. हॅलो पुढचा चेंडू
आता मात्र चेंडू फसतोय, बॅटच्या पट्ट्यात आला नाही. जेलबादची संधी आणि जेल ड्रॉप होतोय. किती बॉल झाले आता? आला शेवटचा बॉल, वन डे घेतला तरी परवडेल. डिक्लेअर झोन मध्ये नको जायला. डीजे 37 झाले ना सर? 38 38 रन झालेले आहे. पुढचा चेंडू सारंग यांचा आणि आपल्याकडे स्ट्राईक घेतलेला आहे शेखर तांडेल यांनी. मला असं वाटतं हा शेवटचा चेंडू असू शकतो. याच्या पुढचा बघूया. आणि ह्या संधीचं शेखर तांडेल सोनं करतात का? 39 धावा झालेल्या आहे. राजेश सारंग यांचा पुढचा चेंडू. षटक थोडंसं महाग पडलेलं आहे आणि शेखर तांडेल यांनी पूर्णपणे मागची कसर भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात त्यांना बऱ्यापैकी यश पण आलेलं आहे. बघू शेवटच्या चेंडूवर ते षटकार घेऊन आपल्या टीमची रनांची लेवल करतात का बघूया. आणि हा शेवटचा चेंडू आणि अतिशय अतिशय लेगच्या दिशेने मारलेला आहे. चौकार. डीजे हॅलो, वासू वराडे यांना विनंती आहे टॉस घ्यायचा आहे. वासू वराडे जे आपले स्पॉन्सर्स आहेत, टॉस घ्या. वासू वराडे. फायटर 11 असेंब्ली रॉक जे आपल्या या संपूर्ण स्पर्धेसाठी कार्यक्रमासाठी स्पॉन्सर लाभलेत त्यांना आपण दरवर्षी प्रयत्न असतो की एक रिटर्न गिफ्ट करावं म्हणून. चला फायटर 11 कर्णधार टॉस साठी आणि धुमाळ ब्लास्टर्स फिल्डिंग लावायची वेळेचं सहकार्य करा. चला पटापट. चला टेस्टिंग. आणि शिर्के साहेब कृपया करून आपण इकडे यायचंय. आपल्या बघा शिर्के साहेब किती मेहनत करतात. आमचे आधारस्तंभ सुद्धा सोबत आहेत चेतन बोरवले की कोणतंही पडेल ते काम करायचं आणि आपला कार्यक्रम असो स्पर्धा असो ते चांगल्या रीतीने कसं पार पाडता येईल यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारे चेतनजी बोरवले आणि त्यांच्यासोबत विवेकजी शिर्के साहेब दोघांचं खूप खूप कौतुक आणि धन्यवाद. चला केळी खा, हेल्दी आणि पौष्टिक खा आणि सुदृढ राहा असं काही पण स्वतः खात नाही ते दोघे. चला फिल्डिंग लावा, वेळेचं सहकार्य करा. धुमाळ ब्लास्टर अजून बरेच सामने बाकी आहे. चला लवकर. 43 रन, 44 टू विन. भालके 11 44 धावांची गरज आहे. बघूया आता. चला वेळेचं थोडंसं सहकार्य करा. अजून बरेच सामने बाकी आहे. टॉस साठी जरा फायटर 11. चला फिल्डिंग लावायची आहे पटापट. वेळेचं सहकार्य करा. चला हरिओम गुप्ता आपले स्पॉन्सर कृपया करून आपण इथे यायचं आहे. हरिओमची गुप्ता, हरिओम गुप्ता तसेच स्वप्नीलजी शिलवंत, सदा चेतन बोरोले आणि विवेक शिर्के आपण इकडे यायचं आहे. आपण इथे रिटर्न गिफ्ट देण्यासाठी कृपया करून या दोघांच्या हस्ते करायचं आहे. अहो या तसेच राकेशजी मांजरेकर साहेब बक्षीस रिटर्न गिफ्ट. हरिओम गुप्ता आलेले आहेत. चेतन बोरोले आणि विवेक शिर्के यांच्या हस्ते हो. खरखर यांच्या हस्ते शुभ हस्ते दिलं जाईल.
चला फोटोग्राफर साई. बॉलर्स खान, अताउल्ला खान. पुढील होणारा सामना असेंब्ली रॉक्स आणि फायटर 11 यांनी नाणेफेक जिंकून फिल्डिंग घेतलेली आहे फायटर 11 ने. चला सामना लवकर सुरू करा. खान यांचा पुढचा चेंडू. मंदार यांनी टोलवलेला आहे आणि पहिल्याच बॉलवर षटकार. 6. बॉल द्या इकडून. बॉल प्लीज. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवर षटकार मारलेला आहे. बघूया. हरिओम गुप्ता आपण इथे यायचं आहे. चला पुढचा चेंडू आणि अतिशय पुन्हा एकदा मंदिरांनी टोलवलाय. बघूया. आणि जेलबत 6 for 1. हा करकर साहेबांच्या मंदार यांचा झेल अतिशय उत्कृष्टरीत्या टिपलेला आहे. बघूया आता बॅटिंग साठी कोण येत आहे. बालके 11 कडून पुढचा फलंदाज स्वप्नील सिलवंत. थँक्यू डीजे. स्वप्नीलजी सिलवंत. तुषार तांडेल. विवेक शिर्के यांच्या हस्ते स्वप्नील सिलवंत यांचा सत्कार करायचा आहे. चला स्वप्नील सिलवंत कुठे आहेत. स्वप्नील सिलवंत कुठे आहेत. चला तुषार. पुढचा खान यांचा चेंडू आणि स्ट्राईक साठी आलेला आहे तुषार. प्रमोदजी कोल्हे साहेब. चला पुढचा चेंडू तुषार यांच्यासाठी आणि खान यांचा पुढचा चेंडू. सामना करताय तुषार. एक गडीबाज 6 धावा. अशा प्रकारे धाव संख्या झालेली आहे. नरेंद्र दिवाळे साहेब. चला काका आपण इथे यायचं आहे. आपल्या इथे सत्कार केला जाईल. नरेंद्र दिवाळे. वाईड अवांतर 1 धावा. पंचांचा इशारा. मयूरजी राणे आपले स्पॉन्सर आहेत. कृपया करून आपण इथे यायचं आहे. आपल्या हस्ते सत्कार केला जाईल. पुढचा चेंडू खान यांचा. सामना करतोय तुषार. विवेक तोत्रे खेळतोय. त्यांनी सुद्धा यायचं आहे. आपलं सुद्धा इथे रिटर्न गिफ्ट आहे. आणि लेगच्या दिशेने भिरकावलेला चेंडू. 1 धाव काढण्यात यश. दुसरी धावा काढण्याचा प्रयत्न आणि चांगला असं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण केलेली आणि धाव संख्या झालेली आहे. प्रथमेशजी भोर. 8 धावा. 8 धावा अशा प्रकारे झालेल्या आहे. 1 गडी बाद 8 धावा. पुढचा चेंडू. वाईड. चला दिवाळे काका. धाव संख्येत अजून वाढ. धाव संख्या झालेली आहे. 1 गडी बाद 9. 1 गडी बाद 9. थांबा तिथेच थांबा दिवाळे काका. आणि खान यांचा पुढचा चेंडू. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. अतिशय. बघूया आता खान हे पुढचा चेंडू घेऊन येत आहेत. वैयक्तिक आपलं पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन खान यांचा पुढचा चेंडू. सामना करतोय किशोर शिंदे. तसेच मी चेतनजी बोरालेंना विनंती करेन की यापुढचं बक्षीस आपण द्यायचंय. सत्कार करायचा आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. यांचा सत्कार करायचा आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. राकेशजी मांजरेकर साहेबांना सुद्धा रिटर्न गिफ्ट दिलं जाईल. स्पॉन्सर आहेत ते आपले चेतनजी बोरोले यांच्या हस्ते इथे सत्कार केला जाईल. फोटो कडक आला पाहिजे कॅप्शन मध्ये.
खान यांचा पुढचा चेंडू सामना करतोय वगैरे. किशोर शिंदे आणि लेगच्या दिशेने भिरकावलेला असा हा चेंडू आणि त्याच्या मागे 2 क्षेत्ररक्षण पळत आहेत. बघूया, एक धाव पूर्ण केली आहे, दुसरा धावा काढण्यात अशा प्रकारे त्यांना यश लाभलंय आणि धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या झालेली आहे 12 धावा, एक गडी बाद 12 धावा. चांगला असं फलंदाजी चालू आहे आणि तेवढेच फटाकेबाजी पण चालू आहे बाहेर. बघूया, खान यांचा पुढचा चेंडू वाईड, नो बॉल, फ्रीट. बघूया किशोर शिंदे या संधीचं किती सोनं करतात. खान यांची ओव्हर काय अजून संपत नाही, पहिलीच ओव्हर चालू आहे आणि पुढचा चेंडू किशोर शिंदे पुढे आलेले होते आणि एक धाव तर पूर्ण केली. दुसरा धावा घेण्याचा प्रयत्न आणि तो पूर्णपणे सफल झालाय आणि अजून बघूया 2 धावा अशा प्रकारे पूर्ण केलेल्या आहेत आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे 15 धावा, एक ओव्हर पूर्ण झालेली आहे आणि विन साठी पाहिजे किती पाहिजे टोटल? 18 बॉल 29, अजून 29 धावांची गरज आहे 3 ओव्हर मध्ये. बघूया पुढचं चेंडू, पुढचं षटक, आपलं वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत सचिन गगे नावाजलेले गोलंदाज आणि त्याच प्रकारे सामना करण्यासाठी समोरही त्याच प्रकारचे फलंदाज आहेत तुषार तांडेल. बघूया तुषार बघूया कशी फलंदाजी करतात. गगे यांचा पुढचा चेंडू आणि मला वाटतं हा निश्चितच षटकार असेल, खूप लांब टोलवलाय त्यांनी आणि षटकार डीजे. सुदेश हे बॉल दे इकडून जोरावाला. उत्कृष्ट असं खेळाचं या ठिकाणी प्रदर्शन दोन्ही बॉल संघांकडून पाठव इकडून, बॉल दमदार मॅच दोन्ही संघांकडून या ठिकाणी झालेले दिसते. 101 गोलंदाज आणि फलंदाज आपल्याला खेळ दाखवत आहेत. उत्तम अशी गोलंदाजीची आणि फलंदाजीची शैली आपल्याला पाहायला मिळते. रविवार सार्थकी लागल्यासारखा या ठिकाणी वाटतोय. तुषार तांडेल स्ट्राईकवर, पुन्हा नॉन स्ट्राईकवर किशोर शिंदे त्याला साथ देताना आणि बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय सचिन गगे यांना. राजेशजी पडवाल कृपया करून आपण इथे यायचं आहे. राजेशजी पडवाल, राजेश पडवाल, नुआज बारजो. पंचांचा निर्णय अंतिम राहील या ठिकाणी खेळाडूंनी नोंद नुआज घ्यायची. बारजो, निर्धाव चेंडू या ठिकाणी सचिन गगे यांच्याकडून. पुढील चेंडू रमेशजी पाटील आणि आपण वाईट स्टेजवर कडे जायचं. पंचांचा रमेशजी पाटील, इशारा. दुपारच्या सत्रानंतर या ठिकाणी किरणजी वेगळ्या प्रकारची आंबेकर, गोलंदाजी आणि फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. किरणजी आंबेकर आणि प्रमोदजी कोल्हे साहेब सुद्धा आले. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा किरणजी आंबेकर आलेत. सचिन गगे यांच्याकडून. स्ट्राईकवर आहेत तुषार तांडेल. वासुदेव वराडे संघ साहेबांच्या हस्ते फटक्याच्या प्रतीक्षेत. प्रमोदजी कोल्हे साहेबांना दिलं जाईल रिटर्न गिफ्ट. आपण सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. आणि सुंदर असा फटका या ठिकाणी लगावलेला आहे. एकच धाव. त्यानंतर एका किरणजी आंबेकर यांचा सत्कार होईल. किरणजी आंबेकरांचा सत्कार होईल. 23
धाव संख्या या ठिकाणी बालके 11 संघाची. दुसरं षटक चालू आहे. 14 चेंडू 31 धावांची गरज. शिर्के साहेब आपल्या हस्ते किरण आंबेकरांचा सत्कार करायचा आणि सुंदर असा चेंडू या ठिकाणी सचिन काके यांच्याकडून संघासाठी. तसेच रमेशजी पाटील हे आपले सर्व स्पॉन्सरचा इथे सत्कार होत असताना शिर्के साहेबांच्या हस्ते किरण आंबेकर यांचा सत्कार. रमेशजी पाटील यांचा सत्कार केला जाईल विजयजी ठाकूर यांच्या हस्ते. विजय ठाकूर जा आपल्या हस्ते सत्कार करा रमेश पाटील साहेबांचा. डिक्लेअर एक धाव. डिक्लेअर एक धाव. हा 2 षटकानंतर धावसंख्या जाते मुरगन साहेबांच्या हस्ते 24 कडे. 12 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज बालके 11 संघाला जिंकण्यासाठी. या ठिकाणी पाहूया पुढचं षटक कोण मनोहर घेऊन येतंय. बडगुजार. मनोहर बडगुजार. दीपकजी चौधरी. भरतजी सावंत. मुळीक साहेबांचं सुद्धा हार्दिक स्वागत होत आहे. या ठिकाणी भगीरथजी वर्मा साहेब कृपया करून आपलं आपण रिटर्न गिफ्ट घ्यायचं आहे. सन्माननीय मुरगन अण्णा. तुम्हा ब्लास्टर संघासाठी मुरगन अण्णा चला उभं राहायचं तुम्ही तिथे. पुढील षटक घेऊन येत आहो. स्कोर झालेला आहे 24. 12 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज. संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय शुभम आणि सामना करतोय तुषार तांडेल. गणेशजी पाटील. ट्रान्सफॉर्मर साठी एकाच चला, संघात गणेशजी खेळणारे पाटील. हे सगळे खेळाडू तुषार असेल, शुभम असेल, किशोर शिंदे असेल, गणेशजी पाटील. शेखर तांडेल असेल, हे आमचे स्वाभिमान आहे, आमचं कौतुक आहे. पण या ठिकाणी आज डिक्लेअर एक धाव. उत्कृष्ट असा चेंडू टोलवलेला आहे पण ग्राउंडच्या मर्यादेमुळे जे नियम आपण आखून दिलेले आहेत त्यानुसार केवळ एक धाव मिळत आहे. योगेश खाडे. चला योगेश खाडे साहेब आपलं आपण रिटर्न गिफ्ट घ्यायचं आहे. योगेश खाडे साहेब. भरत ठाकूर साहेबांच्या हस्ते. पुन्हा भरत बॉलिंग ठाकूर साहेब. मार्कवर शुभम. चला आपण नेहमी सहकार्य आणि अतिशय मेहनतीने कमिटीमध्ये हातभार लागतोय भरतजी ठाकूर साहेब. आणि हवेत चेंडू पाहूया झेल होतोय का नाहीये. चेंडू बराच लांब. 2 धावा घेण्यात सहज यशस्वी. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण सावध भूमिका या ठिकाणी संघासाठी तुषार आणि किशोर यांच्याकडून. या प्रकारे धावसंख्या पुढे सरकते. चला पुढील नाव 27. मुळीक साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. दोन्ही संघ थोडेसे प्रेशर मध्ये असल्यासारखे. जिंकण्यासाठी खूप गरज. 10 चेंडू 17 धावांची गरज. आणि तसेच नितीन माळी आणि केशव भाकरे. सुंदर असा चेंडू या नितीन माळी आणि ठिकाणी. केशव भाकरे यांचा सुद्धा इथे सत्कार केला जाईल. इथं मुळीक साहेबांचा सत्कार होत आहे सावंत साहेबांच्या हस्ते. आपले स्पॉन्सर आपल्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांचा हातभार लागला असे मुळीक साहेब यांचा सुद्धा इथे सत्कार होत असताना धन्यवाद साहेब. असा सहकार्य नेहमी आपल्या स्पर्धेला असतो आणि राहू दे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एका बॉलिंग मार्कवर शुभम. पाहूयात उत्कृष्ट अष्टा फटका हवेत झेल घेण्यात आणि हा सिक्सर या ठिकाणी तुषार तांडेल यांच्याकडून संघासाठी आवश्यक वेळी योग्य असा
वर्कर्स युनियनचे जॉईंट सेक्रेटरी सन्माननीय कोतवाल साहेबांचं इथं आगमन होत आहे. मी संपूर्ण कमिटीच्या वतीने सिमेंट ट्रान्सफॉर्मरच्या वतीने तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो की नेहमीच आपल्या सेवेसाठी आणि कामगारांसाठी तत्पर असणारे आपले नेते सन्मान्य श्री कोतवाल साहेबांचं मी संपूर्ण कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक सोबत स्वागत करतो आणि त्यांच्या समवेत असणारे ईश्वर बोरा साहेबांचं सुद्धा इथे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला आलेत आणि या कार्यक्रमाची शोभा द्विगुणित केली त्याबद्दल मी पुन्हा एकदा कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी पुन्हा बॉलिंग मार्कवर आणि फटक्याच्या प्रतीक्षेत 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. फायनल सारखा चाललेला हा सामना आपण पाहायला मिळतोय. सर्व खेळाडू प्रेशर मध्ये शेवटच्या बॉल पर्यंत आलेला हा सामना. 1 बॉल आणि 4 धावा. बॉललाही तेवढंच महत्व आणि फटक्यालाही तेवढंच महत्व या ठिकाणी. 1 चेंडू आणि 4 धावा आणि अशा रीतीने अतिशय रोमहर्षक असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय की हा जो सामना जिंकेल तो निश्चित आपल्याला अंतिम सामन्यामध्ये हा संघ खेळताना दिसणार आहेत. काय तीळ मात्र शंका नाही. आणि दोन्ही फलंदाजाबद्दल आणि गोलंदाजाबद्दल सांगेन की या आपल्या सिमेंट ट्रान्सफॉर्मरमध्ये जो काही नंबर आपण नेहमी मिळवतो त्याच्यामध्ये दोन्ही एक फलंदाज म्हणून तुषार आणि गोलंदाज म्हणून शेखर ही भूमिका अतिशय महत्त्वाची बजावणारे. कोण जिंकतो आज बघायचं आहे. आणि हा जोरकस फटका झेल बादची संधी होते का बघायचं आहे. आणि सुंदर झेल आणि अशा रीतीने शेखर याने ही टीम जिंकून दिलेली आहे. संघ जिंकला आहे. आपल्या सर्व कर्मचारी वृंदाला आपण पाठीवरती हात ठोपण्यासाठी आणि सहकार्याच्या भूमिकेत आपण नेहमी येत असता आणि आजही आला त्याबद्दल मी संपूर्ण कमिटीच्या वतीने पुन्हा एकदा खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद. अजूनही आष्टेकर साहेब असतील, बोडके साहेब असतील.